कणा कणानी कणकेश्वर झाला जाते की तो चोर आहे आणि तो कलश चोरण्याचा प्रयत्न करतो. चोरी करायला गेला, मग त्याला हा तुम्हाला अडवला. अष्टकोनी असणार आहे. अष्टकोनी म्हणजे गाभाऱ्यामध्ये दर्शन आपलं घडतं आणि ह्या फुलांच्याच खाली तुम्हाला कंटोला पाहायला भेटतात. वर मस्त असा ओम लिहिलेला आहे. 750 पायऱ्या आणि 5000 फूट असणार. जागोजागी तुम्हाला झाडं मस्त असणार. खंदेरी उंदेरी किल्ला, कुंदेवाची पहिली पायरी बोलल्या जाते, तिची पहिली पायरी मस्त काकडी सारखी तुम्हाला खायला लागतील. अशा सिमेंटच्या कचरा कुंडी बनवलेल्या आहेत. नारली पाका बोलतात. इकडे तुम्हाला तेळ्याची भाजी पाहायला भेटणार आहे. आईची माया तुम्हाला पाहायला भेटणार. कोरीव काम तुम्हाला पाहायला भेटणार. पहिलीच बॅग जंपला हानीव मारली भेंड्या बघा दोन्ही. मंडळी पाहू शकता लागलेला आहे जोरदार पाऊस. 1 वाजता बंद केला जातो आणि नंतर डायरेक्ट थेट 4 वाजता चालू. वाचुनी नाही कोणी. सो नमस्कार मंडळी, सर्वप्रथम स्वागत आहे आपला उरणचा विरिणी चॅनलवर. आणि आज आपण आलेलो आहोत मस्त असं तुम्हाला अलिबाग मधला फेमस स्पॉट जो कणकेश्वर बोलला जातो तोच दाखवण्यात येणार आहे. लगभग आता लागणार आहे श्रावणी सोमवाराची आणि श्रावण स्टार्ट होणार आहे. श्रावणमध्ये हा कणकेश्वर मंदिर तुम्हाला बघण्यासारखं वाटणार आहे. पूर्ण तुम्हाला हिस्ट्री कणकेश्वर मंदिराची पाहायला भेटणार आहे. सो स्टेट्यून राहा. चला करूया व्हिडिओला सुरुवात. पोचलेलो आहोत आता मापगाव. हा गाव असणार आहे अलिबागमधील. अलिबागपासून हा 13 किलोमीटर तुम्हाला मापगाव पाहायला भेटणार आहे आणि तिथून चालत आपल्याला कणकेश्वर मंदिराकडे जायचं आहे. सो थेट करूया व्हिडिओला सुरुवात. बोलूया हर हर महादेव. चला जाऊया. मंडळी पाहू शकता हा असणार आहे पूर्ण एंट्रन्स. तुम्हाला हा बघा, हा एंट्रन्स पाहायला भेटणार आहे. वर मस्त असा ओम लिहिलेला आहे आणि हा असणारा मेन गेट तुम्हाला पाहायला भेटणार आहे कणकेश्वर मंदिराचा. इथूनच स्टार्ट होणार आहेत पायऱ्या आणि पार्किंग तुम्हाला टेन्शन नाही, फुल्ली पार्किंग असणार आहे. ही बघा, ही पूर्ण 4 व्हीलरसाठी असणार आहे. काही त्या साईडला असणार आहे, काही खाली पण तुम्ही पार्किंग करू शकता. पूर्ण पार्किंग असणार आहे आणि त्या साईडला तुम्हाला अलिबाग एरिया पूर्ण दिसणार आहे. आणि हा मापगाव असणार आहे. मापगावपासून आपण आलेलो आहोत वर. आता सगळे हे बघा बहुतेक जण निघाले आहेत. आज क्राऊड पण भरपूर असणार आहे आणि त्यात आहे सॅटर्डे. चला बघूया, आतमध्ये जाऊया. चला तर मंडळी थेट जाऊया. आता तुम्हाला इकडून पायऱ्या पाहायला भेटणार आहे आणि टोटल बघूया किती काय पायऱ्या असणार आहे, सर्व पाहायला भेटणार आहे. सो थेट जाऊया. हे बघा पायरी स्टार्ट केलेली आहे आणि एन्व्हायरमेंट पाहू शकता. आणि तुम्हाला जागोजागी अशी पाहायला भेटणार आहे. फुलं वगैरे घ्यायची असेल, लिंबू सरबत वगैरे सर्व व्यवस्था असणार आहे. आणि बघा बाईक पार्किंग, तुमची बाईक इकडं लागणार आहे. या साईडला तुम्हाला पूर्ण बाईक पार्किंग पाहायला भेटणार आहे. गाड्या भरपूर लागलेल्या आहेत आणि हा असणार आहे मेन. 3-4 पायऱ्या चढल्यानंतर तुम्हाला पूर्ण माहिती आहे. बघा या डायरेक्ट शिल्पावर लिहिलेली आहे कणकेश्वर स्वयंभू देवस्थान. 750 पायऱ्या आणि 5000 फूट असणार आहे. आणि कधी कधी गर्दी असणार आहे ते पण पाहू शकता. सकाळी 6 वाजता हा मंदिर ओपन होतो ते रात्री 8 वाजेपर्यंत असणार आहे. सो 7 ते 8 रुटीन असणार आहे. आणि पार्किंग तुम्हाला बाईक पार्किंग या साईडला पण आहे. हे बघा मंडळी, इकडं पण तुम्ही बाईक पार्किंग करू शकता. पूर्ण सराउंडिंग आहे. तर मंडळी स्टार्ट केलं आहे चढायचं आणि पूर्ण दाखवणार आहे. बॅक साईडला आता रोड पण चालू होणार आहे, म्हणजे डायरेक्टली गाडी पण जाण्याचा रोड तो पण तुम्हाला पाहायला भेटणार आहे. अजून तो कंप्लीट नाही, बघूया कुठपर्यंत कंप्लीट झाला आहे तोच दाखवणार आहे. हा बघा, हा बघा, हा खालून रोड आलेला आहे डायरेक्ट बाईक वगैरे. आता हा कितपर्यंत गेला तो पहिला चेक करूया. पूर्ण तर झाला नसेल पण आपण आता पायरी मार्गाने जाणार आहोत. आता हा साईड तुमचा पायरी मार्ग असणार आहे. सो तिकडूनच आपण आता वर चढणार आहोत. मंडळी एक खासियत तुम्हाला सांगायची आहे. पाहू शकता तुम्ही जागोजागी तुम्हाला झाडं मस्त असणार आहे. सो आराम करायची मस्त अशी व्यवस्था आहे. आणि हे बघा जागोजागी तुम्हाला असे पण बॅरिगेट टाकलेले. सो हात वगैरे लावून तुम्ही स्टे करू शकता. हे बघा थोडासा आधार होतो याच्यामुळं, बॅरिगेटमुळं, आणि येण्याचा आणि जाण्याचा मार्ग पण समजून जातो. सो आता हळूहळू चढत चाललो आहे आपण. आणि हा बघा हा नक्ष आहे. तर मंडळी पाहू शकता थोडा चढून आलो आहे. इथून झालं आहे आपल्याला 5 ते 10 मिनटं, नाही बोलून 15 ते 20 पायऱ्या झाल्यात. आणि निसर्ग पाहू शकता. हा खंदेरी किल्ला तुम्हाला इथं पाहायला भेटणार आहे. हा बघा, हा बघा. सो तुम्हाला खंदेरी उंदेरी पण इथून स्पष्ट दिसणार आहे. वरून अजून सीफेसा बाया मस्त पाहायला भेटणार आहे. इकडे इस्पात वगैरे पाहायला भेटणार आहे. आणि हा बघा ह्या साईडला पण तुम्हाला डोंगर आहे. पूर्ण सह्याद्री रांग तुम्हाला पाहायला भेटते. आणि चला आता इथून आपण वर जाणार आहोत. स्ट्रेट आपण वर येणार आहोत. आणि आज क्राऊड भरपूर आहे आणि इकडे तुम्हाला
ओम नमः शिवाय नाव दिसणार आहे. मंडळी जागोजागी तुम्हाला अशा झोपडपट्ट्या पाहायला भेटणार, म्हणजे घरेलू टाईपमध्ये, नाही तर तुम्हाला खायला वगैरे सर्व पाहायला भेटणार. आणि आता इथून चाललो आहेत आपण वर, हा बघा. आणि इकडं पण एक दुकान तुम्हाला पाहायला भेटणार आहे, पण इथला नजारा आहे तो भारावून घेणारा नजारा असणार आहे. शेवटी नेचर बोलल्यानंतर भारीच असणार आहे. आणि इकडे तुम्हाला ओम नमः शिवाय पाहायला भेटणार आहे. हा बघा, हा सुंदर असा अलिबागचा नजारा तुम्हाला पाहायला भेटतो. हा बघा समोर काय नजारा आहे. आणि त्याच्यात हा एक बेट फक्त दिसतोय, तो पण आपला आग्र्यांचा खंदेरी उंदेरी किल्ला पाहू शकता तुम्ही. हे बघा, तुम्हाला जागोजागी लिंबू सरबत वगैरे सर्व फलं वगैरे सीजनल फ्रूट्स वगैरे ते सर्व पाहायला भेटणार आहे. आणि इकडं फादर असणार आहेत. हा बघा, हा जास्त आवश्यक आहे वरती जाण्यासाठी. आणि झाड पाहू शकता, झाड आपलं काम करत आहे सावली देण्याचं. आणि इकडं काकी आणि काका पण येत आहे. अजून भरपूर वर मंडळी असणार आहे. मंडळी हा पोस्टर आला म्हणजे तुम्हाला फर्स्ट टप्पा तुमचा पार झाला. ओम नमः शिवाय पहिला पेंटिंगवाला होता. आणि नंतर इथं पाहू शकता तुम्ही कनकेश्वर देवस्थान. आता किती राहिलं, 425, 650 होत्या, 125, म्हणजे 100 तुमच्या एक टप्प्यामध्ये पार होतात. आणि हे बघा असं पाहायला भेटणार. आणि निसर्ग काय वेगळंच दाखवतं. हे बघा, एक नंबर. बघा बहुतेक क्राऊड आता आलेला आहे. आणि इकडं हळूहळू सगळेजण येतात, कारण गर्दी भरपूर असणार आहे, सॅटर्डे. सो मंडळी हळूहळू आपण वर चढलेलो आहोत. आणि टोटल जो 5000 फूट असणार आहे वरती, आणि टोटल 750 पायऱ्या आपल्याला सर करायच्या आहेत. त्याच्यातल्या ऑलमोस्ट 100 ते 150 पायऱ्या झालेल्या आहेत. आता राहिलेले 3500 फीट राहिलेले आहे. सो प्रत्येक जागी तुम्हाला हे बघा अशी पण व्यवस्था असणार आहे, बसायला मस्त असे ठेवलेले आहेत बेंचेस. आणि इथून आता आपण हळूहळू वर जाणार आहोत. हा बघा भविष्यातला ब्लॉगर असणार आहे उरणमधला, आणि कॅमेरा घेऊन शूटिंग करते. ए काय ड्रोन उडवलास? नाही मग काय करतोस? हा बाप्पा दिसला? बाप्पा तुला कुठे आहे? बाप्पा बाप्पा कुठे आहे? वर आहे. मग चाललास तू वर? किती चालशील तू? 2 चालशील फक्त. हे बघा एक चांगली गोष्ट तुम्हाला पाहायला भेटते, कचरा कुंडी असणार आहे. प्रत्येक ठिकाणी तुम्हाला अशा सिमेंटच्या कचरा कुंडी बनवलेल्या आहेत आणि कचरा टाकलेले, पूर्ण मिक्सिंग कचरा असणार आहे. हा बघा, तर मंडळी पाहू शकता तुम्हाला समुद्र किनारा पूर्ण सीफेस पाहायला भेटतं. हे बघा पाहू शकता तुम्ही. आणि कोकण किनारपट्टी ह्यालाच बोलतात. ही बघा नारळीची झाडं तुम्हाला पाहायला भेटणार आहे. आणि समोर असणार आहे अथांग असा अरबी समुद्र तुम्हाला पाहायला भेटतो. तर पाहू शकता मस्त असा निसर्गाची देण तुम्हाला पाहायला भेटते. आणि दोन्ही साईडने तुम्ही जसं येता तुम्हाला या साईडला पण झाडं पाहायला भेटणार, या साईडला पण झाडं पाहायला भेटणार. हेच वैशिष्ट्य असणार आहे कनकेश्वरच्या. अजूनही पुढं 2-3 वैशिष्ट्य तुम्हाला भेटणार आहेत बघायला, तीच दाखवण्याचा प्रयत्न असणार आहे. पहिला टप्पा पार केला आहे आणि पुढं आलेलो होतं. आता दुसरा टप्पा स्टार्ट झालेला आहे. सो कनकेश्वर एक सुप्रसिद्ध असं ठिकाण तुम्हाला महाबलेश्वर, डायरेक्ट मिनी महाबलेश्वर बोलू शकता. कारण एक थंड हवाचं ठिकाण जे तुम्हाला श्रावणानंतर चालू होतं आणि थेट हिवाळा पूर्ण तुम्हाला पाहायला भेटणार आहे. कनकेश्वर एक अलिबागला लाभलेलं एक मस्त असं नैसर्गिक प्लस ऐतिहासिक एक वास्तू असणार आहे कनकेश्वर मंदिर. तिथंच आता जाण्याचं आपण चालू केलेलं आहे. पहिली पावसाळी जी रानभाजी पाहायला भेटते कंटोला, ही बघा पानं अशी असणार आहे. त्याला हा बघा हा असा फूल येणार आहे. आणि दादूस आलाय कंठोला. कुठायला कुठून आला दादूस? आम्ही डोंबिवली. डोंबिवलीवरून असणार आहे. ओके. तुमचं नाव काय दादा? पुरणचा वीरेन. पुरणच्या विरणला लाईक करा आणि चांगलं हे करा. ओके दादूस. नाव काय तुझा? राम गोरपेकर. ओके दादूस, धन्यवाद. आणि पाहू शकता ही फुलं येतात आणि ह्या फुलांच्याच खाली तुम्हाला कंटोला पाहायला भेटतात. ही बघा, ही बघा, ही बघा. ही फुलं नंतर पाकल्या पूर्ण पडल्या जातात आणि ही कंटोला म्हणजे रानटी पावसाळी भाजी जी बोललं जातं ती आपला खायला भेटते. आणि पाहू शकता इकडं पण असणार आहे. ती बघा याचा फूल पूर्ण पडलेला आहे. हा थोड्या वेळाने अजून मोठा होईल. हा कोवला असतो तेव्हा खायला मजा येते. आणि वर पण तुम्हाला अजून पाहायला भेटणार आहेत. ही बघा ही येल्लोवाली फुलं असणार आहे.
जिथं फूल लागणार आहे तिथं तुम्हाला कंटोला पाहायला भेटणार आहे. हे बघा, इथं पण तुम्हाला पाहायला भेटणार आहे. हा बघा, हा कंटोला फूल असणार आहे आणि इथं खाली तुम्हाला कंटोला फल पाहायला भेटतोय, जो आपण पावसाळ्यात खाल्ला जातो. मंडळी, आपला दुसरा टप्पा झालेला आहे. 300 पायऱ्या आपण सरसट केलेल्या आहे आणि पहिलंच तुम्हाला दर्शन होणार आहे. हे बघा, कनकेश्वर पहिली पायरी ज्याला बोललं जातं तीच ही पहिली पायरी कनकेश्वर मंदिराची तुम्हाला पाहायला भेटणार आहे. इथूनच स्टार्ट होणार. इथून आता आपला 350चा अर्धा पल्ला आपला राहिलेला आहे, म्हणजे 2400 फूट असणार आहे. आणि कनकेश्वराची पाऊल खुंदेवाची पहिली पायरी बोललं जातं, तीच ही पहिली पायरी असणार आहे. इथूनच सुरुवात होणार आहे मंदिराच्या परिसराला. आणि बहुतेक जण तुम्हाला रिटर्न येताना पाहायला भेटतात इकडून आणि काही जाताना. सो चला पुढे जाऊया. कनकेश्वर मंदिर हे तुम्हाला अलिबागपासून 13 किलोमीटर पाहायला भेटणार आहे. आणि जर तुम्ही मुंबईवरून येणार आहात, पुणेवरून येणार आहात, डायरेक्टली तुम्हाला 2 रस्ते असणार आहेत. एक पहिला रस्ता असणार आहे, तुम्ही कार्ले खिंडवरून राईट मारणार, आतमध्ये येणार आणि तिकडून डायरेक्टली मापगाव येथे येऊ शकता. आणि दुसरा रोड तुम्हाला असणार आहे जिथं पेजारी स्टॉप असणार आहे. पेजारी तुम्हाला पोलीस स्टेशन डायरेक्ट चौकी पाहायला भेटते पेजारीची. तिथून एक राईट मारलात तर तुम्हाला चरीगाव करून, कोपरगाव करून, ही सर्व गावं करून तुम्ही मापगाव येथे पोहोचू शकता. हे बघा मंडळी, नारली पाका बोलतात, पण तुम्ही बघा एकदा कसं आहे ते. खातान का तो चिरेट टाईप असतो बोलतात. आणि कोणचं झाड आहे? हाच वाला आहे का? ही वेल कशी ओळखली मग? यो वाले आहे का? हे बघा, वेल पण पाहू शकता. आणि ह्याला हे बघा, ही फळं लागलेली असतात. नारली पाका बोलतात का? नारली पाका असणार आहे फल. हा बघा, असं नैसर्गिक भरपूर काही असतो, आपल्याला माहिती नसतं. आणि हे बघा, हे अशी आहेत. हे बघा मंडळी, छोटीच आहेत, मस्त काकडीसारखी तुम्हाला खायला लागतील. पण चेक करा कसा असतो, काय असतो वगैरे, नंतरच ट्राय करा, डायरेक्ट नका करू. पण मस्त काकडीसारखा लागतो, मला तो खूप आवडला. आणि एनर्जी बूस्ट, नैसर्गिक बोलला तर एनर्जी बूस्ट तुम्हाला भरपूर काय पाहायला भेटते, तेच आम्ही ट्राय केले. चला तर मंडळी, चालत चालत आलेलो आहोत. आता दुसरा पॅच आपला इथून संपणार आहे. पण ऐतिहासिकप्रमाणे हा यादवकालीन मंदिर आहे असं संबोधलं जातं. ह्याची पण एक कथा आहे, कारण प्रत्येक गोष्टीची एक कथा असते. ऐतिहासिकप्रमाणे ह्याची कथा अशी आहे, कनकासूर नावाचा एक राक्षस असतो आणि त्या राक्षसाने खूप तपश्चर्या केलेली असते आणि आपल्या भगवान म्हणजे शंकर महादेवाला प्रसन्न केलेले असते. आणि तेच प्रसन्न करून त्यांच्याशीच युद्ध करायचं असं त्यांनी मत मांडलेलं असतं. आणि तेच युद्ध होतं. त्या युद्धात असं समजलं जातं की महादेवांनी साक्षात कनकासूर राक्षसाच्या छातीवर पाय ठेवून तिथं डायरेक्ट भस्म तयार झालं आणि त्याच नावावरून तिथं शिवलिंग आलं. आणि म्हणूनच या मंदिराला कनकेश्वर मंदिर असं म्हटलं जातं. या कनकासूर राक्षसाचा वध करून शिवांचं इथं अस्तित्व आहे असं म्हटलं जातं. मंडळी, आलेलो होतं आता पुढं आणि इथं तुम्हाला पिण्याच्या पाण्याची सोय असणार आहे, टाकी पण असणार आहे आणि समोरच तुम्हाला नंदी पाहायला भेटणार आहे. हे बघा, आणि इथूनच नंदीचं दर्शन घेऊन आपण पुढची वाटचाल करणार आहोत. हे बघा, इकडे तुम्हाला तेड्याची भाजी पाहायला भेटणार आहे. ही बघा, पावसाळी भाजी बोलल्यानंतर हे तेडे पण पाहायला भेटतात. ऑलरेडी एका ब्लॉगमध्ये टाकलेले आहे. हे बघा, छोटे छोटे लागलेले आहेत, ते पण तुम्हाला पाहायला भेटतात. हे बघा, याची पण भाजी केली जाते. हा बघा मंडळी, आता इथून रस्ता असणार आहे, पूर्ण लाल जमीन तुम्हाला स्टार्ट होणार आहे आणि जागोजागी हे बघा वारूल पाहायला भेटणार आहे. आणि आता इथून पुढं जाणार आहोत आपण. हे बघा, आणि सगळी आपली मंडळी पुढं चाललीत. सो चला पुढं जाऊया. एक बोलायचं आहे, दोन्ही साईडने जाताना हे बघा, आता हा थर्ड पॅच जो स्टार्ट झाला आहे त्याच्यामध्ये तुम्हाला जांभा खडक पाहायला भेटणार. जांभा खडक असणार आहे आणि त्याच्याच पूर्ण लाद्या पाहायला भेटणार आहे, म्हणजे जी दगडं ठेवलेत आणि त्याच्याने रस्ता बनवला. आणि नैसर्गिक देण म्हणजे दोन्ही साईडला तुम्हाला झाडं पाहायला भेटणार. हे बघा, चला तर मंडळी, सेकंड पॅच ऑलरेडी झालेला आहे आणि हा आता थर्ड वन पॅच असणार आहे. तो थर्ड वन पॅच आता चालू झालेला आहे, दाखवतोय तुम्हाला. पूर्ण जांभा खडक, नॉर्मल चढाई असणार आहे. पहिला जास्तच तुम्हाला असणार आहे, दुसऱ्यामध्ये भरपूर दम होतोय, पण तिसरा तुम्हाला नॉर्मल चढाई असणार आहे. सो चला जाऊया पुढे. टेड्या किती लागल्या बघा, फुल लॉन, मस्त अशा टेड्या. पावसाली भाजी बघा, न ऐकणारा माणूस. कशा वाटते नानू? हा, मस्त वाटते, मस्त वाटते. हा,
बघा किती धावते बघा. हाय बोल. कुठं आलास तू? बापाकडे चाललास? कशा बोलशील? बम बोले. आणि नक्षूच्या खेकडा मित्र बोललाय. हा बघा प्रशील दादूस तुझा खेकडा मित्र भेटलाय. हो बघा लाल लाल खेकडा पाहू शकता तुम्ही. आमच्या इकडे खात नाही. हा बघा काहीतरी. हा बघा मंडळी हा हिरा असणार आहे. जास्त पाणी असल्यावर इथून डायरेक्टली पाणी पूर्ण वाहून जाते आणि आवाज येतोय त्या साईडला. अजून खाली जायला असणार आहे कारण मंदिराच्या साईडने पण खाली उतरायला एक जागा आहे. तिथून तुम्हाला पूर्ण वॉटरफॉल पाहायला भेटणार आहे. आणि इथं बंदिस्त वगैरे केलेली आहे कारण पाणी अडवा पाणी जिरवा हे तुम्हाला पाहायला भेटतं मोहीम. रायगड भागात तर भरपूर ठिकाणी तुम्हाला गडकोट वगैरे असू दे. बघा मंडळी पाहू शकता पाणी अडवा पाणी जिरवा तीच मोहीम बघायला भेटते. इकडं पण रचलं आहे आणि त्या साईडला पण. म्हणजे तुम्हाला पाण्याची सोय पण केलेली आहे जी तुम्हाला 12 महिने नाही पण ॲटलिस्ट 6 ते 8 महिने पाहायला भेटणार आहे. चला तर मंडळी हळूहळू आलेलो आहोत आणि तुम्हाला राईट साईडला हा मंदिर पाहायला भेटणार आहे. पालेश्वर मंदिर ह्याला बोललं जातं. आणि इकडं तुम्हाला बसायला मस्त असं व्यवस्था केलेली आहे. आणि मंदिराच्या आतमध्ये तुम्हाला गाभारा दाखवण्याचा प्रयत्न असणार आहे. हे बघा ही पाटी पाहायला भेटणार आहे आणि मंदिराचा आकार पण पाहू शकता. आणि आतमध्ये असणार आहे शिवलिंग. हे बघा मंडळी आतमध्ये तुम्हाला शिवलिंग पाहायला भेटणार आहे. हे बघा हे पालेश्वर मंदिर बोललं जातं. गाभारा तुम्हाला पाहायला भेटत आहे पालेश्वर मंदिराचा. तर मंडळी थेट आता पालेश्वर मंदिराचं दर्शन करून आपण चाललेलो होतो वर. आणि इथून तुम्हाला आत्ताचा पुढचा चढाव असणार आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला पाहायला भेटणार आहे मारुती मंदिर. त्याचं पण आपण दर्शन घेणार आहोत आणि थोडेच व्हायला तिथं आपण पोचणार आहोत. चला तर मंडळी फायनली पोचलो आहोत मंदिराकडं. आणि नाही बोलून हे बघा 12ला स्टार्ट केलेलं 1 वाजला. थोडा थांबून आलं. 1 तास लागला 1 सव्वा 1 तास. आणि हा असणार आहे मंदिराची कमान तुम्हाला पाहायला भेटणार आहे. आणि इथूनच तुम्हाला राईट साईडला पाहायला भेटणार आहे तो मारुती तलाव ज्याला बोललं जातं. कारण या साईडला तुम्हाला मारुती मंदिर असणार आहे. आणि मंडळी पाहू शकता पहिलंच असणार आहे हनुमंतरायाचं दर्शन आपण घेणार आहोत. इथं कुलूप असणार आहे पण तुम्हाला दाखवलं आहे. हा बघा हनुमंतराय असणार आहे. हे बघा. आणि म्हणूनच या ब्रह्मकुंडाला तुम्हाला मारुती तलाव वगैरे बोललं जातं. मंडळी हा बघा हाच तो ब्रह्मकुंड ज्याला मारुती तलाव वगैरे बोललं जातं. आणि फुल ऑन क्राऊड असणार आहे. बघूया बाबा हा बघा. आणि क्राऊड पाहू शकता वरून डायरेक्ट उड्या मारतात. हे बघा हे बघा. आणि पानं फुल ऑन थंड आहे. हे बघा कारण इथं बघा इथपर्यंत पाणी आलं आहे आत्ताच. अजून जसा पाऊस पडेल पाणी वाढणार आहे कारण सगळ्या साईडने पाणी येऊन इथं जमा होतो. आणि हा बघा इकडं पोहण्याचा आस्वाद घेताना प्रत्येकजण पाहायला भेटणार आहे. हे बघा. आणि काय क्लीन वॉटर आहे पाहू शकता तुम्ही. पूर्ण क्लीन पाहायला भेटणार. हे मजा घेतात. अजूनपर्यंत उडी नाही मारली बाईने. हे बघा मंडळी ही कमान असणार आहे. त्याच्या साईडला तुम्हाला ब्रह्मकुंड ज्याला मारुती तलाव बोललं जातं तो असणार आहे. आणि तिथूनच आता आपण थेट चाललेलो दर्शनाला. चला तर फायनली मंडळी रीच झालेलो. ज्या मंदिराची अपेक्षा करत होतो ज्या मंदिराचं वेट करत होतो तेवढं चालून झालेलं आहे. 1 ते सव्वा 1 तास लागला पण तुम्ही कंटिन्युअस चाललात तर 45 मिनिटामध्ये तुम्ही पोहोचू शकता मंदिरापर्यंत. चला आता जाऊया थेट आणि दर्शन घेऊया मंदिराचं आणि आतमध्ये गाभाऱ्यामध्ये पण जाऊया. हे बघा मंडळी फायनली आपण रीच झालेलो आहोत आणि इथूनच आता थोडं पुढे गेल्यानंतर आपल्याला डायरेक्टली मंदिराचं दर्शन होणार आहे. तर मंडळी आलेलो डायरेक्ट मंदिराकडे. हा बघा पाहू शकता तुम्ही मंदिराचा परिसर तुम्हाला पाहायला भेटतो आहे. आणि हा मंदिराचं एकच वैशिष्ट्य तुम्हाला पाहायला भेटणार आहे. पाहू शकता हा बघा हा मंदिराचा कलश असणार आहे. इथं तुम्हाला कलश पाहायला भेटतो आहे. आणि त्याच कलशाच्या खाली तुम्हाला एक माणूस पाहायला भेटतो आहे. काहीतरी युनिक वाटतो आहे ना. पण याची पण एक गोष्ट आहे. ती पण गोष्ट बघूया कोणाकडून जाणून घेता येते का. असं मानलं जातं की तो चोर आहे आणि तो कलश चोरण्याचा प्रयत्न करतो आहे. आणि काय मंदिराची खासियत आहे तो तिथंच राहिलेला आहे चोर कलश घेऊन जाताना. आणि तोच तुम्हाला पाहायला भेटतो. हा बघा पूर्ण हीच ह्या खाती असणार आहे मंदिराची. आणि बघूया आतमध्ये जाऊया आता. तर मंडळी पोचलेलो आहोत मंदिराच्या इथं. आणि इथून आता पहिलाच तलाव लागतो तुम्हाला. हा अष्टकोनी तलाव असणार आहे. हा बघा पाहू शकता तुम्ही. हा पूर्ण अष्टकोनी तलाव तुम्हाला पाहायला भेटणार आहे.
प्रत्येक गोष्टीला म्हणजे या तल्याला ब्रह्मकुंड पण बोललं जातं, तो पण ब्रह्मकुंड आहे. पण हा तुम्हाला अष्टकोनी असणार आहे. अष्टकोनी म्हणजे 8 भुजा असणार आहे. तुम्हाला प्रत्येकी 8 भुजा या तलावाला पाहायला भेटणार आहे. आणि पाहू शकता काय आर्किटेक्चर असेल त्या टायमिंगचं, पाहू शकता. हे बघा म्हणजे उतार कसा असेल. आता तिथून माणूस जरी उतारला तरी तसा सरळ उतरून त्या स्टेअर्सवरून खाली उतरणार, इथून खाली उतरणार. स्टेअर्स बघा त्या टायमिंगचा ऐतिहासिक काय असणार आहे. आर्किटेक्चर पाहू शकता. आर्किटेक्चर काहीतरी युनिकनेस तुम्हाला पाहायला भेटणार पूर्ण तलावाचं. हा बघा. चला तलावाचं तर दर्शन झालेलं आहे आणि इथूनच आता लेफ्ट साईडने आपण जाणार आहोत मंदिराकडं. जाऊया मंदिरामध्ये दर्शन घेऊया. आणि जागोजागी तुम्हाला जर हार नारळ वगैरे हवं असेल तर प्रत्येकी तुम्हाला दुकानं वगैरे पाहायला भेटणार आहे. तुम्हाला पाहिजे तर इथून घेऊन जाऊ शकता. हे बघा. आणि प्लस तुम्हाला नाश्त्याची पण सोय इथं आहे, सो नाश्ता करू शकता. चला थेट जाऊया, पहिलं दर्शन घेऊया, बघूया. आणि तुम्हाला जर पाणी हवं असेल तर काहीतरी युनिकनेस तुम्हाला इथं पाहायला भेटणार आहे. तर पाहू शकता इकडं तुम्हाला एक दीपमाल पाहायला भेटणार आहे. हे बघा, हे बघा, ही एक दीपमाल असणार आहे. आणि इकडं पिण्याचं पाणी म्हणजे तुम्हाला इकडं पंचनाग पाहायला भेटणार आहे. त्याच्यावर एक पृथ्वी असणार आहे आणि त्याच्यातूनच पाणी. काहीतरी युनिकनेस दाखवायचं आहे. आणि माकडं पाहू शकता. हे बघा, हे बघा, हा बघा, हा कसला रागीट झालाय बाबा. हा बघा रागवलाय. एक नंबर काय रागीट झालेला. आणि फुल ऑन असणार आहे. आणि हा बघा, हा छोटू आहे. हे बॅगा सांभाळून ना. हे बघा, कारण इकडं एकच प्रॉब्लेम आहे, बॅगा सांभाळून. इकडं बघा, हे बघा भरपूर माकडं आहेत. हा बघा मंडळी, आईची माया तुम्हाला पाहायला भेटणार आहे मुलासाठी. आणि वा काढताना पाहायला भेटतो. या बघा काहीतरी शोधतोय आई. मस्त, काय क्यूट आहे नाही. चला तर मंडळी पाहू शकता आता आपण आतमध्ये जाणार आहोत. आणि इकडं तुम्हाला डायरेक्ट हे बघा मोजे सॉक्स काढून मंदिरात प्रवेश करावे. आणि दोन्ही साईडला तुम्हाला सिंह पाहायला भेटणार आहे आणि रक्षपाल तुम्हाला पाहायला भेटते. ते बघा असे रक्षपाल असणार आहे. आणि इथं मंदिर उघडण्याची वेळ सोमवारी 5:30 वाजता सकाळी ते सायंकाळी 8:30 वाजता आणि मंगळ ते रविवार असा टायमिंग असणार आहे. आणि जाऊया आता थेट आतमध्ये. बोला ओम नमः शिवाय. हे बघा मंडळी, आता हा समोरचा तुम्हाला पूर्ण गाभारा दिसणार आहे. इकडं दानपेटी असणार आहे. आणि जिथं तुम्हाला शिवशंकराचं मंदिर पाहायला भेटणार आहे तिथं पहिलं नंदीचं दर्शन होतं आणि तेच दर्शन तुम्हाला घडते. नंदीश्वर महाराज असणार आहेत, पाहू शकता तुम्ही. आणि इकडं कासव महाराज असणार आहेत. हे बघा पाहू शकता तुम्ही. पाहू शकता मंडळी, हा बघा मस्त असं शिल्प वगैरे तुम्हाला पाहायला भेटणार आहे. हे बघा कोरीव काम तुम्हाला पाहायला भेटणार भरपूर असणार आहे. आणि पहिलं गणपतीचं पहिलं दर्शन पाहायला भेटणार आहे मंडळी. डायरेक्ट थेट गाभाऱ्यामध्ये दर्शन आपलं घडतं आणि बाप्पाचं दर्शन असणार आहे. हे बघा, हे बघा मंडळी, कोणाला जल वगैरे अर्पण करायचं असेल ते पण आहे, पाहू शकता तुम्ही. ह्या ताई असणार आहेत. शिव वाचुनी नाही कोणी, तोच आहे आत्मज्ञानी. शिवा शिवा शिवा. कणाकणाने कणकेश्वर झाला, यांना राहून देत नव्हते. पण त्यांचे नागेश्वर आले भाऊ, तेव्हा यांना जागा दिली. आमच्या कणकेश्वरांना कन्नक राजा होता, त्याला मारला. आणि ते ह्याला येतात असा नाग घेऊन ह्याच्या भेटीला कणकेश्वराच्या. आणि दूध येतात, म्हणजे राक्षस आहेत ना माणसाच्या अवतामध्ये दूध येतात असे नेसून शनी असं ओके. असे येतात ती लोक. तर असं झाले. तर कणाकणाने कणकेश्वर झाला, तो हे झालं, त्यांना जागा भेटली राहायला. असं ऐकलं, राहायला जागा भेटली त्यांना. आणि पाची पांडवाई हे केलं, बांधलं. ओके. त्याही पाची पांडवाई बांधलं हे सगळं मंदिर. आणि गोरपा स्वामी बांधलं. ओके. हे इकडचं. आणि हे मुख्यतः शिवलिंग असणार आहे आणि समोर पार्वती माया असणार आहे, असं आहे का? हो. ओके. तर तरी किती वर्षापूर्वीचं असू शकते हे? बऱ्याच वर्षाचं आहे. बऱ्याच वर्षाचं.
अजून एक कधी कधी या मंदिरात जास्त भाविक येतात असं तुम्हाला पाहायला भेटतंय की त्याच्याशिवाय कोण नाही आपल्याला. श्रावणी सोमवाराला भरपूर गर्दी असते. जाम गर्दी असते. तुम्ही इथंच राहता का मग? इथं ते काय दुकान आपलं आहे. ओके. आणि तुमचं नाव काय आहे? कल्पना कृष्णा गुरव. ओके. आणि कनकेश्वर बोलला तर अजून एक मला आठवते, आख्यायिका आहे की काय माहिती नाही, कलसावर एक चोर पाहायला भेटतोय. हा. ती काय गोष्ट आहे? हा बरोबर बोलले. ते पण आहे. आमच्या तिथं पुस्तक आहे. ओके. त्यातून घेऊन जा आमच्या देवळामध्ये. ओके. आणि ते पण त्याचे काय असेल, छोट्यात वाक्य सांगायची तर काय असणार आहे ते? तो चोरी करायला गेला ना. ओके. चोरी करायला गेला, मग त्याला अडवला. अडवला. ओके. सर्प जाऊन असं अडवला हा. आणि त्याला हात लावून दिला नाही. ओके. तो बघ वर आहे सर. हा. चोर आहे. चोर आहे. मग चोर तेव्हापासून तिथंच राहिलाय. तिथंच राहिलाय राखून. आणि तुम्हालाही तरी अनुभव आला असेल कनकेश्वर महाराजांचा, काहीतरी अनुभव असेल, तर एखादा अनुभव सांगू शकता तुम्ही? एवढं लक्षात नाही राहिलं, वय झालं. हा ते पण आहे, पण जो आठवेल तो. पण काय घरात काय नसलं ना हा. तर तोच देतो. आमचं फाटकं तुटकं घर आहे बघा तिकडं त्या बाजूला. ओके. पण त्याने आधार दिलाय. लोक आम्हाला जाम चालतात. बरोबर. पण आम्ही म्हणतो बघ बाबा आहे. तुझ्याशिवाय कोण ना आम्हाला. म्हणजे तोच आडी आसरा आपला आहे असं समजता तुम्ही? तोच आपला आहे. आई, अजून एक विचारायचं होतं, मापगावच्या इथून चढायला जागा आहे आपल्या इथं कनकेश्वर मंदिरापर्यंत यायला, अजून कुठून कुठून आहे वाट? तिथंच आहे. तीच एक वाट आहे. झिराडे आहे. झिराडे एक वाट असणार आहे. हे आहे तिकडं नारांगी पोपेरी आहे. नारंगी म्हणजे 3 वाटा आहेत वाट आहे. जिथून आपण कनकेश्वर मंदिरापर्यंत पोहोचू शकतो. ओके. म्हणजे तुम्हाला चांगलाच अनुभव आलेला आहे आणि महाराजांचा. हे पाची पांडव पायऱ्या करीत गेले ना. हा. तिथं बहीण हरवली कोंबडा होऊन. ओके. तिला दया आली भावांची. भाऊ हो. माझे आजारी आहेत का कसे. बरोबर. मग त्या अर्ध्या जाताना बघा अर्ध्या पायऱ्या आहेत कशा. ओके, असं आहे का? आणि रानामध्ये गाय धरली आहे. ही धरली होती, बाई धरली होती. ओके. कोणी वाघाने. वाघाने. गायवरती चित्र बघा. ते वरची चित्र आहे त्यांचं हे सांगितलं तुम्ही, वर्णन कसं काय आहे. म्हणजे प्रत्येक चित्रात एक वर्णन असणार आहे, प्रत्येक आख्यायिका काहीतरी एक गोष्ट असणार आहे असं बोलता तुम्ही. ओके आई, धन्यवाद. हर हर महादेव. चला तर मंडळी, मस्त असं दर्शन झालेलं आहे आणि आता सराउंडिंग पाहूया. सभोवताली तुम्हाला विविध प्रकारच्या मूर्ती पाहायला भेटणार आहे, म्हणजे विष्णूजी असू दे, सर्व मूर्ती पाहायला भेटणार आहे. चला तर थेट तिथला परिसर दाखवणार आहे आता तुम्हाला. बघा मंडळी, तुम्हाला पाहायला भेटतं कुंडेश्वर मंदिर असणार आहे. हे बघा, पाहू शकता तुम्ही. आणि इथून तुम्हाला नंदी महाराज पाहायला भेटणार आहे. सर्व मंदिरे सेम असणार आहे. नंदी महाराज, काही अवशेष बाकी आहेत पाहू शकता तुम्ही. आणि कुंडेश्वर महाराज पाहायला भेटतात. हे बघा, शिवलिंग असणार आहे. हे बघा. तर मंदिराचं आर्किटेक्चर तुम्हाला पाहायला भेटतं. इकडं पाहू शकता देवीमा असणार आहे. आणि रेखाटन पाहू शकता, तुम्हाला रेखाटन पाहायला भेटणार आहे. हे बघा, प्रत्येक चित्र तुम्हाला काही ना काही गोष्ट सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. इथं पाहू शकता. कोणाला माहीत असली तर कमेंटमध्ये नक्की कळवा. हे बघा, गणपतीराय असणार आहेत. आणि इकडं विष्णू अवतार तुम्हाला पाहायला भेटणार आहे. इथं कृष्ण कन्हैया पाहायला भेटणार आहे. मंडळी पाहू शकता, हाच तो मंदिर असणार आहे. आणि मंदिराच्या वर कलसावर तुम्हाला पाहायला भेटतं आहे जी गोष्ट मी सांगितण्याचा प्रयत्न केला आहे आणि आजीने पण सांगितलं आहे. हे बघा, हाच तो चोर असणार आहे जो कलश चोरण्याचा ट्राय करणार होता, पण नागाने त्याला अडवलं आहे असं चित्र दर्शित केलेलं आहे. पाहू शकता तुम्ही. हा बघा, हे बघा, या साईडला पण तुम्हाला मंदिर असणार आहे. हे बघा, पण इथं जास्त माकडांनीच वाट लावली. हे बघा, खायला लेस खातो इकडं. आणि इकडं छोटी छोटी पिल्लं पण तुम्हाला पाहायला भेटणार आहे. बघा, केवढूच आहे बघा, एकदम छोटा असणार आहे. हा बघा, हे बघा, मस्ती बघा, मस्ती बघा त्याची. हे बघा, मस्ती करतोय बघा. सो तिथं सध्या जाऊ शकत नाही, माकडांची भीती आहे थोडी. मंडळी, इकडं पण तुम्हाला रामेश्वर मंदिर पाहायला भेटतं आहे. हा बघा, प्रत्येक ठिकाणी तुम्हाला मंदिरं भरपूर असणार आहे. या साईडला पण मंदिर आहे. हा बघा, पाहू शकता. त्या साईडला एक मंदिर आहे. हा एक मंदिर तुम्हाला पाहायला भेटणार आहे. हा एक रामेश्वर मंदिर पाहायला भेटणार आहे. ही बघा, रचना पाहू शकता. आणि इथं तुम्हाला गोमुख पाहायला भेटतं आहे. प्रत्येक ऐतिहासिक मंदिरामध्ये आपल्याला हा गोमुख पाहायला भेटतं आहे, ज्याच्यामधून पाणी येताना तुम्हाला पाहायला भेटतं आहे. हा गोमुख असणार आहे. गोमुख बोललं जातं. आणि इथं पण हा एक मंदिर तुम्हाला पाहायला भेटणार आहे. हा बघा, छोटी छोटी मंदिरं भरपूर असणार आहेत. मेन मंदिर कनकेश्वर मंदिर ते असणार आहे.
आणि इकडं काही दगडी शिल्प पण तुम्हाला पाहायला भेटणार आहेत. ही बघा अशी असते. आणि पाहू शकता हा पूर्ण परिसर असणार आहे जो आपण आत्ताच बघितला आहे. कनकेश्वर मंदिर तुम्हाला पाहायला भेटतं. हा बघा पूर्ण एरिया असणार आहे. इकडं तुम्हाला खायची वगैरे जेवायची वगैरे सर्व व्यवस्था असणार आहे. त्या साईडला पण आहे, त्या साईडला पण आहे. 3 असणार आहेत. आणि हा असणार आहे मंदिर, कनकेश्वर मंदिर तुम्हाला पाहायला भेटतं आहे. हे बघा मंडळी, या साईडला पण तुम्हाला रेखाटन काही वेगळंच पाहायला भेटणार आहे. बघा इथं शिवतांडव वगैरे पाहायला भेटतो आहे. पाहू शकता त्रिशूलावर राक्षस पाहायला भेटतो आहे. आणि शिल्प बहुतेक आहेत, बहुतेक कथा आहेत, पण एक्झॅक्ट माहिती नाही मला, पण दाखवण्याचा प्रयत्न करतो. हे बघा. आणि हा साईन काय आहे तेच समजत नाही. हे बघा पाहू शकता तुम्ही. हे बघा साईन आहे भरपूर. मंडळी मंदिराचं दर्शन झालेलं आहे आणि या साईडला तुम्हाला मंदिर पाहायला भेटणार. बलराम आणि श्रीकृष्ण मंदिर असणार आहे. जंप असणार आहे. बघा जंप बघा. पहिलीच बॅक जंप परफेक्ट. आणि सेकंड वन बघूया आता कोण मारतोय बघूया. 3 जण साईडला आले आणि हानीव मारली, फ्रंट फ्लिप मारली ती पण. हे बघा काहीतरी युनिक पाहायला भेटतं तुम्हाला. आणि आता 3 मेंबर ऑलरेडी उतरलेत, 4था उतरला आहे. 4था उतरला, राहिले 2. आणि हे बघा, हे बघा मला डोक्याला लागला असेल ना. इंडिया बघा दोन्ही एकदाच. बॅकफ्लिप, ही एक बॅकफ्लिप, बॅकफ्लिप. ओ खत्री खत्री. अच्छा गावात तिकडं स्टार्ट झाल्या. ही बघा बाबा 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 बाबा. ही बघा बाबा बाबा. एक नंबर काम 25. ही बघा ढकलला त्याला. 2 ढकललं. हा बघा याला बोलताना कांदाल्या. ही बघा ही बघा. बघू जमते का आयच्या गावात. कंच तुम्ही डोंबिवलीचे सगळे डोंबिवली होले नाही ना, प्रत्येक वेगवेगळ्या वेगवेगळ्या. ठिकाणचा. मग तुझं नाव काय? माझं नाव निशांत. ओके. आणि सगळे ऑफिसवाले असणार आहेत का? हा, आम्ही सगळे ऑफिस स्टाफ वाले. आता हा काका हे सर आहेत आमचे ओके. सिनियर सर आहेत. ओके हा कोकाटे, ओके तो रोशन दादा आहे, ओके तो सुशांत दादा आहे, ओके हा आपला सानी आहे, ओके आणि हा सर्वेत आहे. हा सर्वेत आपला आहे. इकडचा गाववाला आहे, इथला गाववाला येऊ. ओके. इथलाच हा. अलिबागचाच असणार आहे. अलिबागचा आहे. ओके दादूस. मग कसं वाटतंय आल्यानंतर इकडे? एक नंबर जागा आहे, मस्त आहे, सगळं चांगलं आहे. फुल्ली एन्जॉयमेंट. पुरण काही ब्लॉग चालू आहे, ब्लॉग चालू आहे, तू विचारतोय काय करतो. कसं वाटतंय आल्यावर इकडं? तुझा गाव बोलल्यानंतर तुझा सौंदर्य दाखवायला अंदाज सांगले ना. ओके. तुला ते एकदम मस्त वाटलं? भारी. सर तुम्हाला कसं वाटलं? मजा वाटते. श्रावणातली मजा भारी वाटली नाही? कोकणातली एकमेव मजा वाटते. ओके थँक्यू. इकडं बघा हे फास्ट आहेत आणि उडी पाहू शकता वरून असणार आहे. ही बघा बाबा बाबा. बघा याला ढकलणार आहे. ढकल ढकल एवढा काय विचार केलाय यांनी. याची पाटण फुटली. बघा बारका खेकडा भेटलाय. बारका खेकडा आहे बघा, केवढूच आहे बघा. छोटू खेकडा. एक छोटू खेकडा, एक छोटू छोटू, एक छोटू छोटू खेकडा, छोटू न्यानू न्यानू खेकडा. चला मंडळी पाहू शकता लागलेला आहे जोरदार पाऊस आणि सगळी लागली नाही बघा आडोस. आणि इकडची काही जण उतरताना पण पावसाचा नैसर्गिक अवतार पाहायला भेटतोय. आणि हा व्ह्यू पाहू शकता मस्त वाटतोय. काय क्लायमेट बनलाय एक नंबर. मंडळी पाहू शकता एन्व्हायरमेंट पूर्ण टोटली चेंज झाला आहे. उतरताना मस्त असा पाऊस आणि हा हिरवल तुम्हाला पाहायला भेटेल बॅक साईडला. आणि पावसाचा पण
पूर्ण पाणी पाहायला भेटणार आहे. एक नंबर एन्व्हायरमेंट झालं आहे. हे बघा मंडळी, पार्वतीची फुलं ज्याला बोललं जातात तीच फुलं पाहायला भेटणार आहे. हे बघा व्हाईटिश असणार आहे. काही तुम्हाला ऑरेंज कलर टाईपमध्ये त्याचं देठ पाहायला भेटतो, काही ठिकाणी नॉर्मल असा ग्रेश टाईप असतो. आणि हे बघा भरपूर पडलेली पाहायला भेटणार आहे तुम्हाला. आणि फूल पण पाहू शकता. हा बघा, हा असा असतो मस्त निसर्गाचं देणच असणार आहे. मंडळी पाहू शकता बॅक साईडचा पूर्ण सिनरी तुम्हाला पाहायला भेटणार आहे. इथं तुम्हाला फोटोशूटसाठी मस्त असा स्पॉट असणार आहे. याच्यासारखा स्पॉट तुम्हाला कुठेच पाहायला भेटणार आहे. कणकेश्वरमध्ये हा मेन स्पॉट असणार आहे. सो फोटोग्राफीसाठी तुम्ही इथं फोटो काढू शकता. बॅक साईड पूर्ण व्ह्यू असणार आहे समुद्राचा आणि मस्त असं तुम्हाला नैसर्गिक पाहायला भेटणार आहे. सो निसर्गाची देण असणारा हा एक ठिकाण दाखवलं आहे. पाहू शकता तुम्ही माझ्या बॅक साईडला. मंडळी पाहू शकता, हा बघा हा तेडा असतो. गौरींच्या टायमिंगली ह्याची फुलं किंवा झाड पूर्ण काढून पूजेसाठी वापरला जातो. तोच हा तेढा. याच्यावर फुलं येतात लाल कलरची किंवा व्हाईट कलरची. हे बघा ही अशी असणार आहे. अजून मोठी होणार आहे, छोटीच आहे ती बघा, भरपूर आहे तिथं. तर मंडळी पाहू शकता मंदिरात जाण्याची एक वेळ असणार आहे. सकाळी 6 ते 7 वाजता मंदिर ओपन होतो आहे. 1 वाजता बंद केला जातो आणि नंतर डायरेक्ट थेट 4 वाजता चालू होतं आहे. सो 4 ते 7 किंवा 8पर्यंत तुम्हाला लास्ट मॅक्झिमम दर्शन पाहायला भेटणार आहे. आत्ता नॉर्मल मार्ग आहे आणि नंतर रोड साईड मार्ग चालू आहे. माझ्या बॅक साईडला तिकडं रोड साईड मार्ग आहे, पण तो थोडाच झालेला आहे, जास्त पूर्ण झालेला नाही. सो कालांतराने तो पण होणार आहे. चला तर मंडळी, फायनली दर्शन झालेलं आहे. मस्त असं शिवलिंगाचं दर्शन पण केलं आणि ब्रह्मकुंड जो बोलला जातो आणि ज्यालाच मारुती तलाव बोलतो आहे तिथं पण पोहून मस्त एन्जॉयमेंट आली. तर श्रावणात येता किंवा पावसाळी हिवाळी येता मस्त असं तुम्हाला एन्जॉयमेंट करायला हा स्पॉट नक्की तुम्हाला आवडेल. अलिबागपासून 13 किलोमीटर असणार आहे आणि मुंबई आणि पुण्यासाठी मस्त असं असणार आहे लोकेशन. तुम्हाला जर पाहिजे असेल एक हिडन प्लेस ऑफ अलिबाग तुम्हाला पाहायला भेटतो आहे. आणि पाऊस चालू असताना तर अजून भारी वाटणार आहे. सो पाऊस पण आलेला आहे. सो ही व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. चला बाय बाय.